झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे शहरातील रस्त्यांवरील खड्डे तत्काळ दुरुस्त करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान करणार रास्ता रोको। सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांचा इशारा। धुळे शहरातील देवपूर परिसरातील रस्त्यांच्या झालेल्या दयनीय परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल होत आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी अनेक वेळा आंदोलन करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। याच पार्श्वभूमीवर लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करावी, ती न झाल्यास येत्या 27 सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रभा परदेशी यांनी दिलाय। नमस्कार, आज आम्ही सर्व देवपूर येथून उत्तरमुखी मारुती ते नेहरू चौकातील सर्व स्थानिक परिसराचे नागरिक आज आमच्या सोबत इथे आलेले आहे। आम्ही जीवन प्राधिकरण, धुळे जिल्हा जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात सागर पवार उपविभागीय इंजिनियर धुळे यांच्याकडे आलो होतो। त्यांच्याकडे आज आम्ही असं निवेदन दिलेलं आहे की जो उत्तरमुखी पासून एकविराईपर्यंत जो रोड त्यांनी जीवन प्राधिकरणने आणि MN पटेलने खणलं होतं, मागे 13/9/2025 रोजी आम्ही तिथे त्यांची तिरडी काढली होती, तरी देखील त्यांनी एक दिवस आधारमधर खड्डे बुजवले। पुन्हा स्थानिक नागरिकांचा रोष वाढला आणि ते सर्व स्थानिक नागरिक आज आमच्या बरोबर आले आणि आम्ही साहेबांना सांगितलेलं आहे येत्या 27 तारखेला आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री धुळे येथे तर धुळ्यात जे येते त्यांचं आमच्याकडून स्वागतच आहे। पण आम्ही त्या दिवशी रस्ता याच्यासाठी थांबवणार आहे की स्थानिक लेवलवर आमच्या गोरगरिबांचे कामं होत नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांचा रस्ता आम्ही रोखू आणि त्यांना हे आमचं सर्व घराणं मांडणार आहे। आणि यांनी कधी येत्या 2 दिवसात आमचे रस्ते नाही बुजवले तर सर्वस्व आम्ही जी गाडी मुख्यमंत्री साहेबांची रोखणार आहे त्याची सर्वस्व जबाबदारी जीवन प्राधिकरणची आणि धुळे महानगरपालिकेची राहणार आहे। याची दक्षता त्यांनी घ्यावी असं बोलतो आणि थांबतो। यामुळे आता प्रशासन काय पावले उचलतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणीही स्थानिक नागरिकांकडून होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।